हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण 28 जुलैचे जे सर्क्युलर आला आहे MNCला ते आपण बघणार आहे। काय नवीन त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर पुन्हा एक सर्क्युलर आला आहे। तर ही वेबसाईट मी ओपन केली आहे। इथे तुम्हाला सर्क्युलर अँड रिझोल्यूशन्सवर क्लिक करायचं आणि सर्क्युलरवर क्लिक करायचं। हे बघा, रिगार्डिंग CPD आणि गाईडलाईन्स इथे दिलेले आहे। तर ही रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन CNA CPD विषयी गाईडलाईन, ठीक आहे, यावर क्लिक करायचं, ओपनवर क्लिक करायचं। ही आपली PDF ओपन झालेली आहे। तर इथे बघा दिसत आहे तुम्हाला, हे 28 जुलै 2026चं सर्क्युलेशन आहे। आधीचं जे परिपत्रक बघितलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की 30 ते 50 मध्येच आपल्याला CNA हे रिन्युअल आपण करू शकणार होतो। तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आधी आपल्याला MNCने 50 पॉईंटमध्ये रिन्युअल आपण करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर हे बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे की तुमचे जे नोंदणी आहे प्रत्येक वर्षाला तुम्ही 30 पॉईंट करायला हवे होते। तर 5 वर्षात तुमचे 150 पॉईंट्स होतील, ठीक आहे। आता जर तुमच्याकडे फक्त 30 पॉईंट आहे, 31 मार्च 2027 पर्यंत जर तुमच्याकडे 30 पॉईंट आहे, तर तुमचे या वर्षीचे उरलेले जे 120 पॉईंट आहे ते 120 पॉईंट तुम्हाला पुढल्या वर्षी करून द्यावं लागेल, ठीक आहे। असं या परिपत्रकामध्ये MNCने सांगितलेले आहे। म्हणजे या वर्षीचे 120 पॉईंट आणि पुढील वर्षी जेव्हा दुसरं तुमचं रिन्युअल येईल 2032 मध्ये, तेव्हाचे तुमचे 150 पॉईंट असे तुम्हाला पॉईंट्स कव्हर करून द्यावे लागणार आहे। कारण जेव्हापासून स्टुडंटला माहिती झालं की आपल्याला CNA 50 पॉईंटवर होतील, तर त्यांनी CNA करणेच बंद करून दिलेले आहे। तर हा एक त्यांनी स्पष्टता म्हणून पुन्हा एक लेटर जाहीर केलेला आहे। यामध्ये सर्व स्पष्ट MNCने क्लिअर करून दिलेला आहे। हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। यामध्ये MNCने सांगितले आहे की तुम्ही जे CNA CPD करत आहे त्यापैकी 60% CNA ह्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत, ठीक आहे। स्वतः तिथे प्रेझेंट राहून तुम्हाला CNA अटेंड करायची आहे आणि 40% जे CNA आहे त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा पूर्ण ऑफलाईन। आणि खाली एक पॉईंट अजून दिलेला आहे की तुम्ही 100% CNA ह्या ऑफलाईन पद्धतीने देखील करू शकता, पण ऑनलाईन फक्त तुम्ही 40%च करू शकता, ठीक आहे। हा इथे एक पॉईंट दिलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याबाहेर अथवा परदेशात वास्तव्यात जे परिचारिका राहतात त्यांनी CNA CPD म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातले हा कोर्स म्हणजे केलेला आहे आणि त्यांचं रिन्युअल आहे, तर त्यांना CNA CPD जे पॉईंट्स आहे ते 100% जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने ते करू शकतात। जे महाराष्ट्राबाहेर राहतात, MP वगैरे अशा ठिकाणी किंवा आउट ऑफ कंट्री जॉब करत आहे तिथे आणि त्यांना देखील रिन्युअल करायचं आहे, तर ते 100% ऑनलाईन करू शकतात। पण जे महाराष्ट्रात राहते त्यांच्यासाठी हे नाही आहे। हा एक पॉईंट त्यांनी इथे सांगितलेला आहे। त्यानंतर इथे दिलेलं आहे की जे पात्रता म्हणजे जे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यालय, शासकीय रुग्णालय, ठीक आहे, NHM, महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत मान्यताप्राप्त कोणतेही शासकीय आरोग्य संस्था यांनी जे नोंदणीकृत संबंधित विभागामार्फत जे आयोजित केली जाणारी इन हाऊस CNA CPD आहे, हे देखील तुम्ही याद्वारे आपण CNA CPD करू शकतो असं त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर ही पूर्वसूचना दिलेल्या आहेत। तर अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली आहे। आणि अजून एक पॉईंट म्हणजे इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पूर्वी CNA कशी होती, तर CNA CPDला हे 5 गुण होते आधी। ऑफलाईन CNA जे आपण करत होतो तर कोणी 500 रुपये घ्यायचे, कोणी 1000 रुपये सुद्धा घ्यायचे। तर MNCने आता 300 रुपये हे अट दिलेली आहे की तुम्ही 300 रुपयापेक्षा जास्त घेऊ नाही शकत आणि 10 पॉईंट तुम्हाला इथे एका CNAचे द्यावे लागतील। तर अशी हे सुधारित CNA CPD आहे। आधी 5 गुणच घ्यायचे आणि जास्त पैसे घ्यायचे, पण आता 300पेक्षा जास्त ते घेऊ शकत नाही आणि 10 पॉईंट देतात। तसं जे हे CNA आहे ऑफलाईन, हे देखील फ्रीच असते,
परंतु जे अरेंजमेंट आहे, पैसे जे घेतात ते अरेंजमेंट, जेवण, नाश्ता जे काही असते ते त्याकरिता घेत असतात, हॉल वगैरे. ठीक आहे, हे एक पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला CNE CPDचं परिपत्रक आलेलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल प्रभारी प्रबंधक, आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे प्रभारी प्रबंधक यांच्या नावाने लिहिलेलं हे लेटर आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केली असेल. जर काही तुम्हाला अडचणी असेल तर नक्की मला तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ते CNE करणं बंद करणार नाही. CNE आपले 150 पॉईंट याच वर्षी कंप्लीट करणार, कारण पुढील रिन्युअलसाठी गेले तर तुम्हाला या वर्षीचे उरलेले पॉईंट आणि पुढील वर्षीचे म्हणजे नेक्स्ट जे तुमचं रिन्युअल राहील तेव्हाचे 150 पॉईंट करणं थोडं कठीण जाईल. तर इतरांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.